तुम्ही सगळे? आजच्या आपल्या या भागात आपण BEABE 181 या ब्लॉगबद्दल थोडी जास्त चर्चा करणार आहोत. जसं तुम्ही बघू शकताय या स्लाइडमध्ये, तसं ह्या धड्याचं नाव आहे परिसंस्था. मागच्या भागामध्ये आपण दुसऱ्या एका मोठ्या संकल्पनेबद्दल इथे चर्चा मांडली होती किंवा चर्चा केली होती, आणि ती होती पर्यावरणाचं स्वरूप आणि व्याख्या या विषयाबद्दल. आता हा जो दुसरा धडा आहे तो पूर्णपणे परिसंस्था ह्या एका टॉपिकवर किंवा ह्या एका मुद्द्यावर अवलंबून आहे. आणि इथे आपण परिसंस्थेचे बरीच व्याप्ती जी असते ती, परिसंस्थेची रचना, तिचे कार्य, ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय सखोल असा अभ्यास करणार आहोत. जसं तुम्ही बघू शकताय या स्लाइडमध्ये, धड्याचं नाव, ब्लॉकचं नाव आणि विषयाचं नाव हे सगळं तुम्हाला दिसेल. जर तुम्ही बघितलं तर चित्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की आपल्या परिसंस्थेमध्ये आपण कशा कशाचा विचार करणार आहोत. आणि हे इथे स्पष्ट होतंय की मागच्या भागामध्ये आपण हे चित्र आपण वापरलं होतं, म्हणजेच मागच्या भागाशी हा भाग अतिशय निगडीत असा आहे. मागच्या वेळी आपण असा विचार केला होता की पर्यावरण हे आपला सभोवतालचा परिसर आहे आणि हे पूर्ण सभोवतालमध्ये किंवा या सभोवताली आपल्या शिकारी पक्ष्यांपासून माशापर्यंत आणि त्या माशाच्या अंतर्गत आणि बहिस्थ अशा दोन्ही पर्यावरणांबद्दल आपण चर्चा केली होती. आजच्या आपल्या भागात आपण परिस्थितिकी किंवा परिसंस्था या सगळ्याबद्दल जास्त विचार करणार आहोत. चला तर मग बघूया की आजच्या भागात आपण चर्चा नेमकी कशाची करणार आहोत. परिसंस्था म्हणजे नेमकं काय, हा सगळ्यात पहिला आपला मुद्दा असेल. परिसंस्थेची व्याख्या, परिसंस्थेची गुणवैशिष्ट्ये, तिची व्याप्ती, तिची रचना, तिचं कार्य, परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार, तिचे आकारमान, आणि निव्वळ आकारमान नाही तर तिचं स्वरूप असं जास्त म्हणता येईल आपल्याला इथे, तिची गतिशीलता, या सगळ्याबद्दल आपण इथे नक्की बोलणार आहोत. आता जर तुम्ही चित्रात बघितलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारची चित्र, वेगवेगळ्या परिसंस्थेची चित्र ही आपल्याला निश्चित दिसू शकतात. जंगल असू शकतात, वाळवंट असू शकतात, महासागर, उपसागर, छोटे समुद्र किंवा अगदी छोटासा जलाशय, ही सुद्धा एक परिपूर्ण परिसंस्था असते. आणि ह्या सगळ्याचा आपण इथे निश्चितच खूप सखोलवर अभ्यास करू शकतो. आपला हा पूर्ण धडा किंवा आपलं हे पूर्ण युनिट हे याच विषयाशी संलग्न आहे आणि या विषयावर जास्त प्रकाश पाडतं. जर आपण बघितलं तर आपल्याला ह्या धड्यावर जेव्हा प्रश्न विचारले जातील ते जास्त करून या मोठ्या मुद्द्यांवर अवलंबून असतील असं बघूया आपण. तिथे बघूयात की आपण परिसंस्थेचे घटक जे आहेत, मागच्या वेळी आपण याची सुरुवात केली होती बोलायला, जैविक आणि अजैविक घटक, वेगवेगळ्या अन्नसाखळ्या, वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांचे प्रकार. जसं तुम्ही चित्रात बघताय ही एक अतिशय छोटी 3च मुख्य घटक असलेली ही परिसंस्था किंवा छोटीशी अन्नसाखळी आपल्याला दिसते, जेणेकरून सूर्याची किरण जमिनीवर पडून जिथे गवत आहे किंवा जिथे छोटी छोटी रोपं उपलब्ध आहेत तिथे हा नाकतोडा आहे आणि या नाकतोड्याला खाणारा पक्षी आहे. म्हणजेच या 3 वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास एका छोट्याशा अन्नसाखळीत होऊ शकतो आणि अशा असंख्य अनंत आणि विविध प्रकारच्या अन्नसाखळ्या आपण आपल्या परिसरात अभ्यासू शकतो. आता परिसंस्थेचं नेमकं कार्य काय असतं, त्याची रचना कशी असते, त्याची गतिशीलता कशी असते आणि परिसंस्थेमुळे आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचा हा फायदा होत असतो, ह्या संदर्भात आपण इथे नक्की चर्चा करणार आहोत. आता याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर परिस्थितिकीय विविध आंतरसंबंध किंवा त्यांच्या प्रजातींचे आंतरसंबंध, त्यांचे परस्परावलंब आणि आंतरसंबंधांबद्दलचे असलेले अनुक्रमण किंवा ज्याला उन्नत अनुकरण असं म्हणतात, त्याबद्दल आज आपण थोडी जास्त चर्चा करूया. त्याचप्रमाणे परिसंस्था आणि मानवी हस्तक्षेप, जे मानवाच्या कार्यामुळे किंवा आपल्या
शुद्ध भाषेत ढवळाढवळीमुळे आपल्या सभोवताली कुठले कुठले विविध प्रकारचे अ, परिणाम किंवा प्रकार आपल्याला दिसू शकतात, ते आपण इथे आज बघणार आहोत. त्याची आपण इथे चर्चा करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. परिसंस्था हा जो पहिला शब्द वापरलेला आहे, तो परिस्थितिकी शास्त्र म्हणजेच इकॉलॉजी या शब्दापासून आलेला आहे. आणि इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण किंवा इको म्हणजे पर्यावरण, एन्व्हायरमेंट. आता इथे इकॉलॉजी परिस्थितिकी शास्त्र हा जो शब्द आहे, तो इकॉलॉजी हा शब्द दोन ग्रीक वेगवेगळ्या शब्दांपासून निर्माण झालेला आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर ओइकोस हा शब्द जो आहे तो म्हणजे नैसर्गिक अधिवास आणि ऑलॉजी म्हणजे अभ्यास. आता या दोन्हीचा एकत्रितरित्या शब्द म्हणजे इकॉलॉजी असं आपण इथे म्हणतो. आणि म्हणूनच आपण नैसर्गिक पर्यावरणात या नैसर्गिक अधिवासामध्ये करायचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी किंवा परिस्थितिकी शास्त्र असं आपण इथे म्हणतो. आता जेव्हा इथे पर्यावरण आणि त्याच्याशी पर्यावरणाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास जेव्हा आपण असं म्हणतो, तेव्हा जैविक अजैविक अशा सगळ्या जीवांचा एकत्रितरित्या अभ्यास आपल्याला इथे अपेक्षित असतो. आणि म्हणूनच इकॉलॉजी किंवा परिसंस्था हा अतिशय मोठा घटक आहे पर्यावरणाचा आणि त्याचा अभ्यासाची त्याची व्याप्ती सुद्धा अतिशय मोठी आहे, विशाल आहे. तर आर्थर टॅम्सलेट यांनी 1935 म्हणजे 1935 मध्ये हा शब्द पहिल्यांदा वापरला, इकोसिस्टीम किंवा परिसंस्था हा शब्द. आणि परिसंस्था म्हणजे नेमकं काय किंवा परिस्थितिकी म्हणजे नेमकं काय या संदर्भात आपण जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की परिसंस्थेत दोन्ही प्रकारचे घटक हे समाविष्ट होतात. अजैविक घटक तर असतातच, परंतु जैविक घटकांचाही इथे सखोलवार अभ्यास होतो. म्हणजेच परिसंस्थेचे घटक वेगवेगळे असतात, ते पर्यावरणावर अवलंबून असतात. आणि सजीव आणि पर्यावरण यांचा जे एकमेकांशी जो अतिशय घनिष्ठ संबंध आहे, त्या संबंधांमुळे पर्यावरणात वेगवेगळ्या स्थिती निर्माण होतात आणि वनस्पती आणि प्राण्यांची जी विपुलता आपल्या सभोवताली आपल्याला दिसते, त्यांच्यामुळे हे आपले पर्यावरण आपल्याला वेगवेगळी स्वरूप दाखवत असते. आता त्यांचं या सगळ्या जीवांचं स्वरूप, त्यांची संख्या याच्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा बदल घडणार आहे. जसं आपण आधीच्या चित्रात बघितलं होतं की काही ठिकाणी महासागरीय परिसंस्था असतील किंवा काही ठिकाणी वाळवंटीय परिसंस्था असतील. जंगलाची परिसंस्था काही वेगळीच असेल, त्याच्यामधल्या वनस्पतींची संख्या किंवा त्याच्यामधल्या प्राण्यांची संख्या, त्यांचे प्रकार हे असंख्य असतील. आणि एकमेकांवर त्यांचे होणारे परिणाम याचा जो अभ्यास आहे तो आपण इथे या परिस्थितिकीय अभ्यासामध्ये हा निश्चित करू शकतो. आता यामध्ये काय काय येऊ शकतं? हवा, पाणी, माती हे तर आहेतच. वन्यजीवन हा फार मोठा भाग इथे आपण बघणार आहोत. त्यामुळेच जीवशास्त्रीय सर्वेक्षण किंवा वनीकरण किंवा मत्स्योत्पादन या सगळ्या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये आपल्याला परिस्थितिकीचा अतिशय चांगला उपयोग किंवा प्रत्यक्ष उपयोग, ज्याला ऍप्लिकेशन असं म्हणतात, प्रत्यक्ष उपयोग आपण इथे नक्कीच बघू शकतो. आता जेव्हा परिसंस्था आणि त्याची रचना याचा आपण अभ्यास करू किंवा परिस्थितिकी शास्त्र असं जेव्हा आपण याचा अभ्यास करू, तेव्हा जर आपण नैसर्गिक अधिवासामध्ये जर त्याचा अभ्यास केला तर निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारे हा आपल्याला उदाहरणं देत असतो. जसं जलीय परिसंस्था आपण म्हणलं की जलीय परिसंस्थेमध्ये महासागरच नव्हे तर साधे छोटे सागर किंवा सरोवरे, तळे, नदी, खाडी, वेगवेगळ्या प्रकारच्या खाड्या किंवा या सगळ्या गोष्टींचा किंवा अगदी छोटासा धबधबा असा सुद्धा आपण एक परिस्थिती किंवा एक परिसंस्था म्हणून त्याचा अभ्यास करू शकतो. आता याच्यातच थोडं पुढे जाऊन असं म्हणायचं लागेल की भूपृष्ठीय परिसंस्था जर आपण जास्त अभ्यासाला घेतल्या तर यामध्ये आपल्याला गवताळ प्रदेश दिसून येतात, शेतं वेगवेगळी दिसतात, वनं दिसतात किंवा जंगलं दिसतात, वाळवंटी प्रदेश असतात. या सगळ्यांचा आपल्याला हा सखोल अभ्यास इथे आपण नक्कीच करू शकतो. आता ह्याचं कसं स्वरूप असतं, तर हे स्वरूप हे मोठं आहे, अतिशय व्याप्ती त्याची फार मोठी आहे.
आणि एकमेकांशी गुंतागुंतीचे कॉम्प्लिकेटेड असे संबंध आपल्याला इथे निश्चितच बघायला मिळतात. तुम्ही इथे चित्रात बघू शकाल की सूर्य आहे, सूर्याची किरणं पडतायत, सूर्याची किरणं निव्वळ झाडा किंवा वनस्पतींवर किंवा गवताळ प्रदेशावर न पडता ती पाण्यावरही पडतात. काही सूर्याचे प्रकाशाचा भाग हा परिवर्तित होतोय आणि ह्या सगळ्यांचा जो परिणाम आहे तिथे आपल्याला जीवसृष्टी दिसतीये. माशांपासून भूपृष्ठीय जीवसृष्टी आहे, पक्षी आहेत, या सगळ्यांची पूर्णपणे परिस्थितिकीचा हा जो अभ्यास आहे तिथे आपण असं म्हणू शकतो की हा पूर्ण एक सखोल अभ्यास आपल्याला इथे निश्चितच करता येतो. आता जेव्हा आपण एखाद्या परिसंस्थेचा अभ्यास करतो तेव्हा तिथले घटक मध्ये जैविक असू दे, अजैविक असू दे किंवा भौतिक असू दे, सेंद्रिय पदार्थ असू देत त्यातले किंवा असेंद्रिय असू देत, तर यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकाराचा आपण अभ्यास करू शकतो हे आपण थोडस जास्त खोलात जाऊन बोलू शकतो इथे. आता भौतिक घटकांमध्ये आपल्याला तापमानाचा उल्लेख करता येतो किंवा हवेतील आर्द्रता आपण इथे नक्कीच शोधू शकतो. आता याच बरोबर किंवा आर्द्रता, तापमान याच बरोबर पर्जन्य आहे, प्रकाश आहे किंवा वातावरणीय दाब आहे हवेचा, या सगळ्याचा अभ्यास हा अतिशय आपण चांगल्या पद्धतीने इथे मांडू शकतो. आता जर त्याच्याही पुढे जाऊन बघायचं झालं तर आपल्याला इथे असेंद्रिय पदार्थांचा अभ्यास हा जास्त प्रकारे करू शकतो आपण. एक मिनिट तर आपण या जर चित्रामध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसतं की असेंद्रिय पदार्थ आपण जर अजैविक पदार्थांमध्ये त्याचा अभ्यास समाविष्ट केला तर आपण असं तिथे म्हणू शकतो की जलीय परिसंस्था किंवा त्यामध्ये आपण वेगवेगळ्या वायूंचाही अभ्यास मांडू शकतो, जिथे आपण जल आहे किंवा प्राणवायू आहे, ऑक्सिजन ज्याला म्हणतात, तर प्राणवायू आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपण इथे निश्चितच असेंद्रिय पदार्थांमध्ये करू शकतो. सेंद्रिय पदार्थांमध्ये पोषक द्रव्य, प्रथिन, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण निश्चित इथे मांडू शकतो किंवा करू शकतो. आता जर पुढे त्याचं झालं आणि जैविक परिस्थितीमध्ये किंवा जैविक घटकांचा अभ्यास हा आपण जास्त पद्धतीने किंवा खोलवर जाऊन बघायचा झाला तर आपण इथे म्हणू शकतो की आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरच्या जैविक घटकांचा अभ्यास इथे मांडू शकतो आपण. आणि जर त्याचा खोलात जाऊन विचार करायचा झाला तर आपल्याला त्या उत्पादक तिथे दिसू शकतात किंवा भक्षक दिसू शकतात किंवा विघटक, डिकम्पोजर ज्याला म्हणतात आपण, ते आपल्याला इथे दिसू शकतात. म्हणजेच हिरव्या वनस्पती ज्या स्वतःचं अन्न तयार करू शकतात त्यांचा अभ्यास, त्यांचा वन्यजीवनाचा अभ्यास किंवा त्यांच्या वनस्पतींचा पूर्ण सखोल अभ्यास आपण इथे करू शकतो. त्यांना खाणारे आणि त्याच्यावर जगणारे प्राणी, हे वनस्पती खाऊन जगणारे प्राणी, हे पहिली पायरी ज्याला असं म्हणता येईल ती इथे आपल्याला अभ्यासता येते. आणि मग त्याच्यानंतर त्यांना खाऊन किंवा ह्या प्राण्यांना खाऊन त्यांच्यावर जगणारे भक्षक जे आहेत ते आपण विचारात घेऊया. त्याचप्रमाणे जर आपण विघटक किंवा ज्याला म्हणता येते की डिकम्पोजर जे आहेत, ज्याच्यामुळे पूर्ण परिस्थितिकीचा हा समतोल साधला जातो, कारण मृत शरीर जे असतात त्यांचं डिकम्पोजिशन होणं अतिशय महत्वाचं असतं, त्यांचं विघटन होणं महत्वाचं असतं, नाहीतर दुर्गंधी आणि रोगराई हे निश्चित पसरते. त्यामुळे अतिशय सूक्ष्म जीवही इथे अत्यंत महत्वाचे ठरतात. आता जर आपण ह्यामध्ये पुढे जायचं ठरलं किंवा पुढे बघितलं, एक स्लाइड मागे जाऊया, तर इथे आपण पूर्ण याची शृंखला किंवा साखळी बघू शकतोय. तर सुरुवात होते सूर्यप्रकाशापासून, जसं आपण म्हणलं, त्याच्यानंतर उत्पादक आहेत जिथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादक आणि भक्षक दिसू शकतात. आणि भक्षकांनंतर जे येतात ते सूक्ष्मजीव किंवा विघटक किंवा अजैविक घटक असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर आपण हे एक छोटंसं क्लासिफिकेशन किंवा ज्याला एक छोटंसं त्याचं प्रकाराचं स्वरूप आपण इथे मांडलेलं आहे. आता याच्याही पुढे जायचं झालं तर आपल्याला परिसंस्थेचे गुणविशेष किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इकोसिस्टीम असं म्हणता येईल. आणि जेव्हा परिसंस्थेचे गुणविशेष किंवा घटक बघायचे झाले तर आपल्याला निश्चितच असा दोन प्रकारचा भाग आपल्याला पाडता येतो की निर्जीव आणि सजीव घटक परिस्थितीमधले किंवा परिसंस्थेमधले.
आता जेव्हा आपण अजैविक घटक म्हणतो किंवा निर्जीव घटक म्हणतो तेव्हा ते आपण 3 वेगवेगळ्या भागात इथे मांडू शकतो. आता यामध्ये थोडंसं खोलावर जाऊन किंवा खोलवर जाऊन अभ्यास करायचा म्हणलं तर आपल्याला इथे चित्रात दिसतंय की एक वाळवंटी प्रदेश आहे आणि या वाळवंटी प्रदेशामध्ये आपल्याला निवडुंग दिसतोय आणि आजूबाजूला फार काही दिसत नाहीये. म्हणजेच जैविक घटकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या या पृथ्वी तलावरच्या कुठल्याही प्रकारच्या परिसंस्थेचा अभ्यास जिथे आपल्याला सजीव प्राणी किंवा सजीव वनस्पती या आपल्याला सापडतात अशाचा अभ्यास आपण इथे निश्चितच करू शकतो. आता या जैविक घटकांमध्ये किंवा सजीव घटकांमध्ये आपण 2 प्रकारचे महत्वाचे मुद्दे मांडले. पहिला होता निश्चितच उत्पादकांचा आणि या उत्पादकांमध्ये आपण समावेश केला हरित वनस्पतींचा. कारण हरित वनस्पती या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे आपलं अन्न तयार करतात हे आपण अगदी लहानपणापासून शिकत आलोय आणि या फोटोसिंथेसिसच्या किंवा प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे निव्वळ या वनस्पती स्वतःच पोट भरत नाही तर सगळ्या बाकीच्या प्राण्यांनाही अन्न उपलब्ध करून देतात आणि म्हणूनच हरित वनस्पतींना आपण नेहमी स्वयंपोषित असं म्हणतो. जर तुमच्या लक्षात असेल की आपण लहानपणी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास निश्चितच सगळ्यांनी केलेला असतो. तर या स्वयंपोषित वनस्पती ज्या आहेत या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही बघितलं तर काय काय समाविष्ट होतं, माती आहे, पाणी आहे, पोषक द्रव्य आहेत आणि हवेतून येणारा कार्बन डायऑक्साईड जो सर्वात महत्वाचा ठरतो सूर्यप्रकाशाबरोबर. म्हणजेच या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे निश्चितच केला पाहिजे. म्हणजेच उत्पादकांच्या शृंखलेमध्ये किंवा उत्पादकांच्या घटकांमध्ये प्रकारामध्ये आपण हरित वनस्पती ज्या स्वतःसाठी आणि बाकीच्यांसाठी हे अन्न निर्माण करतात आणि दुसऱ्यासाठी जेव्हा त्या अन्न निर्माण करतात तेव्हा स्वतःची काळजी घेऊन म्हणजे जसं आपण म्हणतो की स्वयंपोषित त्या वनस्पती आहेत. आणि त्याच्यानंतर आपण दुसरा भाग बघितला तो भक्षकांचा बघितला. आता भक्षकांमध्ये स्वतःचं अन्न तयार करण्याची क्षमता ही फारशी नसते आणि त्यामुळे ते परपोषी असतात. म्हणूनच भक्षकांना हे आपण परपोषी असं म्हणतो आणि परपोषी किंवा भक्षक हे 3 वेगवेगळ्या प्रकारांनी आपण इथे मांडू शकतो. आता जर तुम्ही बघितलं पुढच्या याच्यात तर पुढच्या स्लाइडमध्ये तर तुम्हाला असं दिसेल की अजैविक किंवा निर्जीव जे घटक असतात ते भौतिक घटक असू शकतात, सेंद्रिय पदार्थ असू शकतात किंवा असेंद्रिय पदार्थ असू शकतात. त्याच्याबद्दल आपण आताच थोडीशी चर्चा केली. परत आपण या विषयावर जाऊया पाहिजे तर त्यामध्ये जेव्हा आपण भौतिक घटकांचा अभ्यास करतो तेव्हा भौगोलिक स्वरूप किंवा एखाद्या प्रदेशाचं अगदी बरोबर लोकेशन किंवा स्थान ज्याला म्हणता येईल तर हे स्थान जे असतं ते आपल्याला तिथल्या असलेल्या उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाबद्दल, तापमानाबद्दल, पर्जन्याबद्दल, आर्द्रतेबद्दल आणि वातावरणाच्या दाबाबद्दल सर्व गोष्टी आपोआपच सांगत असतात. कारण या स्थानानुसार या सगळ्या गोष्टी निश्चित बदलणार असतात. अर्थात या सगळ्या घटकांचा परिसंस्थेतील सजीवांना जीवन देण्यासाठी अतिशय मोठा आधार असतो हा आणि त्याचप्रमाणे हे जे भौतिक घटक आहेत ते पूर्णपणे या सजीवांची संख्या मर्यादितही ठेवतात. म्हणजे काही ठिकाणी तापमान अतिशय जास्त असतं, काही ठिकाणी पर्जन्य अतिशय जास्त असतं, वातावरणीय दाब कमी जास्त असतो वेगवेगळ्या ठिकाणी. तर यामुळे तिथे असलेले सजीव आणि तिथे उपलब्ध किंवा जिवंत राहू शकणारे सजीव हे वेगवेगळे असतात आणि त्या परिसंस्थेला जेवढे सहन होतील तेवढे तिथे ते मर्यादित राहतात. आता जर तुम्ही पुढे बघितलं तर असेंद्रिय पदार्थांमध्ये आपण मांडू शकतो की जसं आपण म्हणलं प्राणवायू आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, गंधक आहे, पाणी, खडक आहे, मृदा आहे, खनिज आहेत. या सगळ्या गोष्टींचा परत आपण उल्लेख करूया. एक खूप मोठा हा भाग निर्माण होतो जो आपल्याला गरजेचा असतो परिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी. आता जर आपण पुढे जायचं ठरलं किंवा सेंद्रिय संयुगांमध्ये जर आपण याचा विचार केला तर कार्बोहायड्रेट किंवा स्निग्ध पदार्थ हे सगळे आपल्याला जडणघडणीसाठी सजीवांच्या अतिशय मोठा आधार निर्माण करत असतात आणि म्हणून जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर सेंद्रिय संयुगांमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ही संयुग किंवा सेंद्रिय घटक जे आहेत, पदार्थ जे आहेत
ते जसे स्निग्ध पदार्थ आहेत किंवा प्रथिनं आहेत, हे घटक हे सजीव आणि निर्जीव सृष्टी जी आहे त्याला एकमेकांशी घट्ट किंवा एकत्रितरित्या बांधून ठेवण्याचं काम फार मोठ्या प्रमाणावर करत असतात. आणि म्हणूनच सेंद्रिय संयोग ही आपल्या परिस्थितीच्या अभ्यासात किंवा परिसंस्थेच्या अभ्यासात ही अतिशय मोठी कामगिरी सारखी सातत्याने बजावत असतात. जर आपण थोडं पुढे जाऊन बघायचं झालं तर आपल्याला इथे असं दिसेल की अजैविक घटकांबरोबरच आपल्याला जैविक घटकांचा अभ्यास इथे निश्चितच करता येईल. आता जैविक घटकांचा अभ्यास जेव्हा आपण करत असतो तेव्हा सर्व सजीव या परिसंस्थेमध्ये आपण इथे विचारात घेऊ शकतो. जसं आपण म्हणत होतो की हरित वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे आपल्याला अन्न तयार करून देतात आणि त्यामुळे त्यांना तर स्वयंपोषी म्हणतातच, पण त्या दुसऱ्यांसाठीही हे अन्न उपलब्ध आणि निर्माण करून देऊ शकतात. आता भक्षक हे स्वतःचं अन्न स्वतः तयार न करत असल्यामुळे त्यांना परपोषी असं म्हणतात. आता हे छोटे छोटे जे प्रश्न आहेत हे आपल्याला कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देताना विचारले जाऊ शकतात. आणि ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास जरी आपण लहानपणापासून करत आलो तरी सुद्धा आपल्याला तो अतिशय महत्वाचा आहे. कारण मोठमोठ्या परीक्षांमध्ये आता आपल्याला परिसंस्थेचा आणि पर्यावरणाचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा असा घटक आहे किंवा भाग मानला जातो. आता जेव्हा आपण भक्षकांचं वर्गीकरण म्हणतो किंवा भक्षकांचे साखळी म्हणतो त्यामध्ये आपल्याला प्राथमिक भक्षक आहेत, मांसाहारी भक्षक आहेत आणि मिश्रहारी भक्षक आहेत. आता शारीरिक भक्षकांमध्ये आपण ह्यांना प्रथम भक्षक किंवा शारीरिक भक्षक, शाकाहारी भक्षक असं म्हणू शकतो. त्या शाकाहारी भक्षकांमध्ये माफ करा मध्ये चुकून एक शब्द चुकीचा बोलला गेला, तर शाकाहारी प्रथम भक्षकांमध्ये हे वनस्पती खाऊन जगणारे जे शाकाहारी भक्षक आहेत त्यांमध्ये जिराफ आहे, हत्ती आहे, गाय आहे, हरिण आहे, ससा आहे, ज्यामध्ये आपल्याला असं दिसू शकतं की वनस्पती खाऊन जगणाऱ्या या भक्षकांना या पूर्ण प्राण्यांच्या सगळ्यांना आपण इथे शाकाहारी भक्षक, प्रथम भक्षक असं म्हणू शकतो. आता दुसरे जे आहेत किंवा दुसरी पातळी जी आहे ती मांसाहारी भक्षकांची आहे. आता मांसाहारी भक्षक हे प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगू शकतात, जिथे आपण वाघ, सिंह, कुत्रा, मांजर या सगळ्यांचा उल्लेख निश्चितच करू शकतो. आता माणसासारखे जे प्राणी आहेत किंवा मनुष्य प्राण्यांसारखे जे जीव आहेत जे दोन्ही खाऊन जगू शकतात, जे वनस्पती काही खाऊ शकतात आणि प्राणी खाऊ शकतात. अर्थात प्रत्येक मनुष्य प्राणी या प्राण्यांवर जगत नाही, परंतु तरी आपण दोन्हीचं किंवा मिश्रहारी ज्याला म्हणता येईल असं भक्षण आपण करत असतो आणि त्याचमुळे आपल्याला मिश्रहारी भक्षक असं म्हणतात. माणसाबरोबरच आपण डुक्कर, उंदीर, कावळा या विविध प्राण्यांचाही आणि पक्ष्यांचाही इथे उल्लेख आपल्याला करता येईल. जर आपण याच्याही पुढे जाऊन बघितलं तर आपल्याला विघटक जीव किंवा डिकम्पोजर्स ज्याला आपण म्हणता येईल असे मृतोपजीवी घटक इथे आपल्याला अभ्यासता येतील. आता जसं मी आधी म्हटलं की वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या मृत शरीरातील विविध मूलद्रव्यांचे विघटन करण्याचं मोठंच काम हे विघटक असे करत असतात किंवा हे विघटक जीव आपल्याला निश्चित करून देतात. आणि एन्झाईम्स किंवा विकरे जी वेगवेगळी तयार करतात ते त्यामध्ये त्यांचा सहभाग हा मोठा असतो. आणि म्हणूनच पोषक तत्वांचं जेव्हा चक्रीकरण आपण अभ्यास करतो त्यामध्ये हे विघटक ही मोठीच कामगिरी बजावतात किंवा भूमिका ही ते बजावत असतात. यांना मृतोपजीवी असंही म्हणतात. आणि जसं आपण आधी म्हणलं की अतिशय मोठी कामगिरी हे सतत बजावत असतात, त्यांच्यावर अतिशय मोठी जबाबदारी ही परिसंस्थेची असते. आता जर आपण परिसंस्थेची कार्य जर आपण बघितली आणि खोलात जाऊन बघितली तर तिथे आपल्याला असं दिसू शकतं की अन्न साखळीद्वारे ऊर्जा वहन करणं हे सर्वात मोठं कार्य आहे परिसंस्थेचं. आणि जर आपण बघायचं झालं तर परिसंस्था ही अतिशय गुंतागुंतीची आणि अतिशय कॉम्प्लिकेटेड अशी असते, सतत बदलणारी अशी एक प्रणाली असते किंवा प्रोसेस असते. आणि त्यामुळे जैविक आणि अजैविक घटकांच्या दोन्हीच्या कार्यांवरती हे कार्य परिसंस्थेची अवलंबून असतात. आणि म्हणूनच पहिलं जे आहे त्याच्यातलं ते अन्न साखळीद्वारे ऊर्जा वहन हे सर्वात महत्वाचं काम इथे होत असतं.
आता दुसरं जसं आपण म्हटलं की पोषण मूल्यांचे चक्रीकरण किंवा जैव भू रासायनिक चक्रे इथे आपल्याला दिसू शकतात. आता परिस्थितिकीय उन्नत अनुक्रम किंवा त्याचा विकास जर आपण सांगायचा झाला तर याचा अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं ठरतं. या भागाच्या शेवटच्या काही स्लाइड्स मध्ये किंवा शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण परिस्थितिकीय उन्नत अनुक्रम याबद्दल जास्त विचार करूया, जिथे आपण परिस्थितिकीय अनुक्रम किंवा जिथे पुढे पुढे जात राहणारी परिस्थितिकी किंवा स्वरूप बदलणारी परिस्थितिकी याचा आपण निश्चितच अभ्यास करूया. आता इथे आपल्याला तळ, सरोवर किंवा वेगवेगळी कुरणं आहेत किंवा दलदलीची जमीन आहे, वेगवेगळी वाळवंट आहे किंवा बर्फाळ प्रदेश आहेत किंवा गवताळ प्रदेश आहेत, वेगवेगळी विविध जंगलं आहेत. तर या सगळ्या परिसंस्थांच्या उदाहरणांचा अभ्यास आपल्याला इथे निश्चितच करता येतो. पण त्याचप्रमाणे वेगवेगळी मत्स्यालये किंवा बाग किंवा घरचा अगदी बगीचा किंवा ज्याला किचन गार्डन असं म्हणतात, असं छोटंसं स्वयंपाकघरातलं असलेलं बगीचाचं स्वरूप हे सुद्धा एक मानवनिर्मित परिसंस्थेचं उदाहरणच आहे आणि त्याचाही अभ्यास आपण निश्चितच करू शकतो. आता जेव्हा आपण हे कार्य जास्त खोलात जाऊन अभ्यासतो तेव्हा आपल्याला असं दिसेल की ऊर्जेची वेगवेगळी चक्र, विविध परिसंस्थांमधील अन्न साठ्या, वेगवेगळ्या जीवांचा एकमेकांशी संबंध या सगळ्याचा अभ्यास आपण इथे निश्चितच करू शकतो. पोषक तत्वांचं चक्रीकरण आणि अनुक्रमण, ज्याला आपण म्हणलं की उन्नत अनुक्रमण परिस्थितिकीय, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे निश्चितच करावा लागतो आणि हा आपला जो धडा 2 नंबरचा आहे तो आपल्याला या सगळ्याबद्दलची माहिती ही उपलब्ध करून देतो. आता जेव्हा आपण परिसंस्था आणि त्याच्या घटकांचं स्थान किंवा आकार असं म्हणतो तेव्हा जर तुम्ही बघितलं तर एक इंडिव्हिज्युअल छोटासा किंवा एक अतिशय एकटा असं एक स्वरूपी असा सजीव इथे दिसतोय आपल्याला. म्हणजे एका जीवापासून सुरू होणाऱ्या ह्या साखळीला, एका सजीवापासून सुरू होणाऱ्या साखळीचा अभ्यास आपण इथे निश्चितच करणार आहोत. तर सजीव आणि मग वाढत जाणारी त्या सजीवांची संख्या, जर त्याचा समुदाय आपण बघत असू तर तो समुदाय, त्यानंतर परिसंस्था आणि शेवटचा याच्यातला जो भाग आहे ज्याला सर्वात मोठी परिसंस्था असं म्हटलं जातं ते आहे ते जीवावरण. आणि म्हणूनच ह्याचा टप्प्याटप्प्यात अभ्यास, जर हे तुम्ही चित्र बघितलं तर अतिशय सुंदर चित्र आपल्याला एका आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि ह्याचं सुंदर चित्र आपल्याला समजून सांगतं की कशा पद्धतीने एका सजीवापासून पूर्ण जीवावरणाचं स्वरूप ही परिसंस्था घेत असते आणि या प्रत्येक घटकाचं स्थान हे आणि त्याचं महत्व हे अनन्यसाधारण असतं या परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये. आपण जर पुढे बघायचं झालं तर सर्वात मोठी परिसंस्था, ज्याला आता मी असं म्हणलं की जीवावरण ही सर्वात मोठी परिसंस्था आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या भागांचा म्हणजे जैविक अजैविक सर्व घटकांचा अभ्यास हा निश्चितच आपण करतो आणि जमीन, हवा, पाणी, वातावरण, तापमान, आर्द्रता, हवेचा दाब या सगळ्या गोष्टी इथे एकमेकांवर परिणाम करत असतात आणि फार मोठा परिणाम आपल्याला इथे दिसून येऊ शकतो. आता जर आपण इथे थोडंसं पुढे जाऊन या चित्रांमध्ये बघितलं तर या चित्रांमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी दिसते की खूप अतिशय नाविन्यतेने ही चित्र काढलेली आहेत आणि मला फारच आवडली आणि म्हणून मी इथे त्यांचा उपयोग करते. आपल्याला शिकताना याचा निश्चितच उपयोग होईल. थँक्स टू ऑल द आर्टिस्ट. इतके छान छान चित्र आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. जसं सूर्य आपल्याला दिसतोय आणि इथे 2 वेगवेगळ्या परिसंस्था आपल्याला दिसतात. जसं सूर्याची किरणं पडून जशी वनस्पती किंवा प्लवक तयार होतात आणि उत्पादकांपासून ते, जर तुम्ही बघितलं दुसऱ्या चित्रात, तर तृतीय भक्षकापर्यंत सर्व जण या पूर्ण साखळीत किंवा या पूर्ण चक्रामध्ये आपल्याला दिसू शकतात. म्हणजे सूर्य उत्पादक, मग भूस्थिर वनस्पती असतील किंवा उत्पादक तरंगणाऱ्या वनस्पती असतील किंवा आपल्याला वनस्पती प्लवक दिसू शकतात इथे. तर ह्या सगळ्यांची किंवा प्राणी प्लवक पण आहेत दुसऱ्या एका चित्रामध्ये, दोन्ही चित्रांमध्ये इनफॅक्ट. तर ह्या प्लवकांपासून
ते द्वितीय भक्षक मासा आणि तृतीय भक्षक मगर ह्या सगळ्यांपर्यंत आपल्याला परिसंस्थेचा अभ्यास हा निश्चित करता येतो. जर तुम्ही त्याही पुढे जाऊन बघितलं तर इथे विघटक सुद्धा त्यांनी चित्रात मांडलेले आहेत बरं का. म्हणजेच हे विघटक जीवाणू, बुरशी असू दे किंवा अजून काही, तर या सगळ्याचा अभ्यास मृतपोशी ज्याला म्हणलेला आहे, तर हे सुद्धा इथे मांडलेले आहेत आणि अतिशय छान पद्धतीने ही चित्र आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजेच आपल्या अभ्यासात या सगळ्या प्रकारांचा समावेश हा व्हायलाच पाहिजे आणि मग आपण त्यानुसार आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडे नैसर्गिक परिसंस्था आहेत, मानव निर्मित परिसंस्था आहेत आणि त्यांचा परस्पर संबंध आहे. म्हणजेच जैविक आणि अजैविक घटकांचा संबंध आपल्याला परिसंस्थेचा अभ्यास समजून घ्यायला भरपूर मदत सातत्याने करत असते. आता जेव्हा आपण अन्न साखळीतील जीवांचं स्थान बघतो किंवा वेगवेगळे टप्पे ज्याला म्हणता येईल असे बघतो, तर इथे जर तुम्ही बघितलं तर हे पूर्ण चित्र सुरू होतं ते भक्षक किंवा अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या परपोषी, म्हणजे वरचे अगदी वरची जर पातळी बघितली, 5वी पातळी आहे खरं म्हणलं तर ती. म्हणजे जर आपण चित्राच्या सगळ्यात खालच्या पातळीपासून सुरुवात केली तर तिथे आपल्याला गवताळ प्रदेश दिसतील किंवा प्लवक दिसतील. परंतु जर दुसऱ्या पातळीवर गेलो तर तिथे ग्रास हॉपर किंवा जिथे आपल्याला किडा असं म्हणता येईल, एखादा कीटक असं म्हणता येईल, त्याच्यावर जगणारा बेडूक आहे, त्याच्यावर जगणारा साप आहे आणि त्या सापाला मारणारा गरुड आहे. तर या सगळ्यांमध्ये, या सगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या अभ्यासाला अतिशय मोठं असं स्थान नक्कीच मिळू शकतं. म्हणजेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अन्नासाठी स्वयंपोषींवर अवलंबून असलेले हे सगळे भक्षक, जसं आपण बेडकाची पिल्लं म्हणलं, गोगलगाई म्हणलं, माशांचे काही प्रकार आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत. तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे नक्की करता येतो. जर आपण पाण्यातून बाहेर येणाऱ्या वनस्पती जशा पाणकणीस आहे किंवा तरंगत्या पानांमधून वाढणाऱ्या वनस्पती जसे निम्फिया आहे, तर अशांचा अभ्यास आपल्याला इथे निश्चित करता येईल. आता जे प्लवक असतात किंवा तरंगणारे सूक्ष्मजीव असतात ते सुद्धा आपण इथे अभ्यासतो. आणि नितस्तरीय म्हणजे तळाशी वास्तव्याला असलेले हे वेगवेगळे प्रकारचे कीटक किंवा कवचधारी प्राणी जे असतात त्यांचाही अभ्यास आपण इथे निश्चितच करतो. आता विघटक जे आहेत ते संपूर्ण तळ्यात पसरलेले असतात. जर आपण ते चित्र परत एकदा बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की जीवाणू, बुरशी हे तळाशी सापडतात एखाद्या जलीय परिसंस्थेच्या आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या घटकांचा अभ्यास करणं हे महत्वाचं ठरतं. आता जेव्हा आपण अन्न साखळी, अन्न जाळे किंवा पोषणाचे वेगवेगळे स्तर यांचा अभ्यास करतो तेव्हा ऊर्जा प्रवाहाचा अभ्यासही तितकाच महत्वाचा ठरतो. म्हणजे अन्न साखळी बघताना इथे आपण चित्रात बघतोय की वाघ हे हरणाच्या मागे पळतोय, तर ही चित्र आपल्याला अगदी पहिल्या इयत्तेपासून ओळखीची आहेत. आणि दुसऱ्या चित्रातही आपल्याला सूर्यप्रकाश आणि त्याच्यावर होणारी वनस्पतीची वाढ आणि त्याच्यामुळे फुलणारं फूल हेही दिसतंय. आणि ही चित्र आपण अगदी लहानपणापासून काढण्यात मग्न होऊन गेलो होतो असं तुम्हाला आठवत असेल. तर इथे सांगायचा मुद्दा हा आहे की अन्न साखळी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा पहिल्या पोषण स्तरावर ह्या नेहमी वनस्पती किंवा उत्पादक असतात. आता जर आपण पुढे बघितलं तर वनस्पती खाणारे म्हणजे शाकाहारी ज्याला असं आपण म्हणलं तर शाकाहारी प्राणी, नंतर प्राथमिक भक्षक आणि त्यानंतर दुसऱ्या पोषण स्तरावर गेलेले किंवा तिसऱ्या पोषण स्तरावर गेलेले शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी भक्षक हे आपण बघितलेत. आणि काही वेळा तर ते चौथ्या स्तरावरही गेलेले आपण बघितलेले आहेत किंवा बघू शकतो. आणि त्याच्यानंतर हे विघटक येतात. आता जर आपण ह्याच्याही पुढे जाऊन बघितलं तर वेगवेगळी चक्र ही आपल्याला बघता येतात किंवा वेगवेगळ्या साखळ्यांचा आपल्याला इथे अभ्यास करता येतो. आता जेव्हा हे चक्र बघतो आपण तेव्हा हे ऊर्जा वहन हे अतिशय महत्वाचं ठरतं. आता अन्न जाळे, पर्यावरणातील विविध मनोरे आणि
ह्या जलचक्रांचा आणि इतर रासायनिक चक्रांचा अभ्यास हा आपल्याला या धड्यात करावा लागतो. आता जेव्हा आपण ही चक्र अभ्यासतो किंवा चक्र बघतो, तेव्हा आपल्याला दिसून येईल की जलचक्र हे सर्वात महत्वाचं चक्र आपण अगदी लहानपणापासून बघितलेलं आहे. जिथे कंडेन्सेशन, वेपर इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन, प्रेसिपिटेशन किंवा ज्याला असं म्हणता येईल आपल्याला की बाष्पीकरण आणि त्याचं मग होणारं ढगात रूपांतर आणि ढगातून पडणारा पाऊस किंवा पर्जन्य आणि त्या पद्धतीने होणारी ही पाण्याच्या प्रवाहाची पूर्ण ही गोष्ट किंवा हे चक्र आपल्याला कसं पाणी उपलब्ध करून देतं याचा अभ्यास आपण निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने इथे करू शकतो. आता दुसरं जर चक्र बघितलं इथे तर हे चक्र नायट्रोजनचं चक्र आहे. आता नायट्रोजनच्या चक्रामध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसून येतं की हा जो प्रवाह आहे नायट्रोजनचा तो आपल्याला विस्तारितरित्या इथे मांडता येतो. तिसरं जे चक्र बघताय तुम्ही ते तुम्हाला कार्बनचं आहे किंवा प्राणवायूचं म्हणजे ऑक्सिजनचं आहे. आता या सगळ्या वेगवेगळ्या चक्रांचा अभ्यास हा खूपच इंटरेस्टिंग आणि अतिशय खोलात जाऊन आपण इथे निश्चित करू शकतो. आता याही पुढे जायचं जर बघितलं किंवा जावं लागलं आपल्याला तर आपण इथे बघू शकतो की एकूणच पोषण स्तरावर येणाऱ्या विविध जैव वस्तुमानाचे जे प्रकार आहेत त्यांचा जर पुढे जाऊन विचार करायचा झाला तर अन्न साखळीच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास आपल्याला इथे निश्चितच करावा लागतो. आता ह्या अन्न साखळ्या कशा कशा बरं असतात किंवा कशा कशा पद्धतीच्या असतात तर सगळ्यात पहिली अन्न साखळी इथे आपल्याला दिसते ती आहे चराऊ अन्न साखळी. आता चराऊ अन्न साखळी म्हणजे नेमकं काय हो तर चराऊ अन्न साखळीचं एक चित्र इथे आपल्याला दिसू शकतं. अगदी पहिलं चित्र आहे बघा, उजव्या हाताला जी 3 चित्र एकत्र दिलेली आहेत त्याच्यातलं हे पहिलं चित्र आहे ज्याला चराऊ अन्न साखळीचं म्हणतात. आता हा सगळा जो अभ्यास आहे तो परिसंस्थेच्या गतिशीलतेचा अभ्यास आहे. म्हणजे त्याच्यातली जी प्रोसेस आहे त्याच्यातली जी त्याच्यातला जो स्पीड आहे त्या गतिशीलतेबद्दल आपण इथे बोलत आहोत. म्हणजेच एखाद्या परिसंस्थेत एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे होणाऱ्या ऊर्जेच्या वहनाला किंवा पदार्थांच्या वहनाला आपण गतिशीलता असं म्हणत असतो. आणि ह्याचा अभ्यास करताना आपल्याला पोषक पदार्थ, खनिज परिसंस्था, सजीव आणि विविध प्रकारच्या निर्जीव घटकांच्या अभ्यासात होणारा एकत्रित त्यांचा समन्वय याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. आता जेव्हा आपण ऊर्जेचा स्रोत किंवा एनर्जी रिसोर्स किंवा सोर्स ऑफ एनर्जी असं म्हणतो तर ऊर्जेचा स्रोत हा इथे सूर्य आहे आणि ऊर्जेचे वहन हे सूर्याकडून एका दिशेने होत असते. म्हणजे आपल्याकडचा प्रकाश किंवा आपल्याकडची ऊर्जा ही परत सूर्याकडे जात नाही आणि त्यामुळे ऊर्जेचे वहन हे एका दिशेने होत असते असं आपण निश्चितच म्हणू शकतो. आता यामध्ये ही जी परिसंस्था गतिशीलता आहे यामध्ये अन्न साखळी, विविध अन्न जाळे किंवा वेब ऑफ इकोसिस्टीम असं ज्याला म्हणतात तर अन्न साखळ्या, अन्न जाळे, पोषणाचे वेगवेगळे स्तर, प्रवाह, मनोरे आणि भू रासायनिक चक्रांचा हा अभ्यास असा आपण इथे निश्चितच म्हणतो. तर यामध्ये पहिली पातळी जी आहे ती आहे चराऊ अन्न संस्थेची किंवा अन्न साखळीची. आता चराऊ अन्न साखळी ज्याला आपण म्हणता येईल ती असते ही हिरव्या वनस्पतीपासून नक्कीच सुरू होते. म्हणजेच हिरव्या वनस्पतीपासून ते शाकाहारी प्राण्यांपासून ते मांसाहारी प्राण्यांपर्यंत ही अशी अन्न साखळी संपत असते. म्हणजे जर आपण पहिल्या चित्रात बघितलं तर गवताळ प्रदेश आणि मग त्याच्यावरचा किडा किंवा त्याच्यावरचा गवताळ प्रदेशाचा पडणारा किडा किंवा नंतरचा बेडूक किंवा त्याच्यानंतरचा साप आणि मग त्याच्यानंतरचा हा शिकारी पक्षी असं आपण इथे मांडू शकतो. आणि यामध्ये आपल्याला असं दिसतं की तिन्ही चारही प्रकारच्या घटकांचा इथे अभ्यास होतोय. म्हणजेच वनस्पतीपासून चौथ्या भक्षकापर्यंत आपण इथे ही साखळी निश्चितच म्हणू शकतो. आणि म्हणूनच उत्पादकांपासून ते चौथ्या भक्षकांपर्यंत दुय्यम भक्षक, तृतीय भक्षक आणि चौथ्या पातळीतले जर असतील तर भक्षक आणि त्यानंतर आपल्याला बुरशी किंवा विघटनही इथे दिसू शकतं. आता जर दुसरी पातळी म्हणलं तर त्याला परजीवी अन्न साखळी असंही म्हणतात किंवा मृतोपजीवी अन्न साखळी असं म्हणतात.
आता मृतोपजीवी अन्न साखळीमध्ये आपल्याला विघटन करणाऱ्या माफ करा, विघटन करणाऱ्या जीवांचा अभ्यास आपण मृतजीवी अन्न साखळीमध्ये होतो. आता ह्या अन्न साखळीच्या आधी सुद्धा आपण परजीवी अन्न साखळीचा अभ्यास करू शकतो. तर परजीवी अन्न साखळी ही मोठ्या जीवांकडून छोट्या जीवांकडे कुठलीही हानी न होता हे सरकत असते आणि म्हणूनच परजीवी अन्न साखळी हा थोडासा वेगळा प्रकार म्हणून इथे उपलब्ध असतो. आता परजीवी अन्न साखळीमध्ये बाह्य परजीवी सुद्धा असतात किंवा एका प्राण्याच्या अंगावर जगणारे प्राणी आपल्याला इथे दिसू शकतात. म्हणजे जर तुम्ही झेब्राचा इथे फोटो बघितलात तर झेब्राच्या अंगावर जगणारे विविध प्रकारचे प्राणी किंवा विविध प्रकारचे कीटक ज्याला म्हणतात, जसं काही ठिकाणी असं म्हणतात की कुत्र्यांच्या किंवा मांजरांच्या अंगावर त्यांची फर जर स्वच्छ राहिली नाही किंवा त्यांची कातडी जर स्वच्छ राहिली नाही तर त्याचे पिसवा होतात. तर असे परजीवी असणाऱ्या जीव असे सुद्धा इथे आपल्याला अन्न साखळीमध्ये अभ्यासता येतात. त्याचप्रमाणे मानवी किंवा माकडांच्या अंगावर होणाऱ्या उवा हाही परजीवी अन्न साखळीचाच एक प्रकार म्हणून आपल्याला अभ्यासता येतो. आता मृतोपजीवी अन्न साखळीमध्ये जर आपण बघायचं झालं तर ही अन्न साखळी विघटन करणाऱ्या जीवांची असते. म्हणूनच आपल्याला त्याच्यात बीटल जे मोठ्या मोठ्या हत्तीच्या विष्ठेवर जगतात, त्याचे मोठे मोठे गोळे करतात आणि इकडे तिकडे फिरवतात, तर असे बीटल किंवा गांडूळ किंवा वाळलेल्या पानांवर जगणाऱ्या मुंग्या या सगळ्यांचा भाग आपण इथे बघू शकतो. बुरशी किंवा जीवाणू प्रक्रिया ज्या असतात त्यांचा इथे अभ्यास होतो आणि मातीतील पोषक द्रव्य ही यांच्यामुळे निर्माण होत असतात. म्हणून मृतोपजीवी अन्न साखळी ही सुद्धा तितकीच महत्वाची आणि तितकीच इंटरेस्टिंग अशी आपल्याला दिसू शकते. आता जर आपण इथूनही पुढे जायचं ठरलं जात असू आपण तर परिसंस्थेमध्ये होणारे ऊर्जा वहन हे आपण इथे अभ्यास करू शकतो. आता हे जेव्हा ऊर्जा वहन होतं तर ह्या ऊर्जा वहनाबरोबरच आपल्याला इथे असं म्हणता येईल की वेगवेगळे प्रकारचे प्राणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न संस्थेतील प्राणी जे स्वतंत्र नाहीत परंतु अनेक कीटक, अनेक प्राणी, अनेक सस्तन प्राणी, मासे आहेत, वनस्पती आहेत, या सगळ्यांचा अभ्यास अतिशय गुंतागुंतीचा आणि परस्पर निगडीत असतो आणि त्यामुळे आपल्याला हा करणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणजेच काय असतं की गवताळ प्रदेशात सुद्धा किंवा गवताळ परिसंस्थेमध्ये आपल्याला एक ससा सापडतो. ससा हा पुढे जाऊन त्याला साप खाऊ शकतो किंवा त्या सापाला गरुड खातो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या पद्धतीचा परस्पर संबंध जो आहे तो खूप खोलवर जाऊन, कारण ह्या 2-3च साखळ्या अन्न साखळ्या नाही, तो अतिशय मोठ्या आणि फार विविध प्रकारच्या अन्न साखळ्या या आपल्याला खऱ्या परिसंस्थेमध्ये या बघायला मिळतात आणि त्यामुळे हे जे होणारं ऊर्जा वहन असतं ते आपल्याला बघणं फार गरजेचं ठरतं. म्हणजेच कार्य करण्याची शक्ती जी आहे ज्याला आपण ऊर्जा असं म्हणतोय त्या शक्तीचं वहन किंवा सर्व पोषण स्तरांवरील जीवांच्या एकमेव स्त्रोताचं किंवा सूर्यापासून येणाऱ्या ह्या शक्तीचं किंवा ऊर्जेचं सेंद्रिय पदार्थांपासून असेंद्रिय पदार्थांपासून जैविक घटकांपर्यंत होणारं त्याचं भ्रमण किंवा त्याचं वहन हे आपल्याला इथे बघता येतं. म्हणजेच उत्पादक सौर ऊर्जा घेऊन त्यांचं रूपांतर वनस्पतीमध्ये करतात. वनस्पती ह्या त्यांची ऊर्जा भक्षकांना देतात आणि भक्षकांची ऊर्जा ही परत पुढे जाऊन विघटन झाल्यानंतर परत ही त्याच परिसंस्थेमध्ये विलीन होते. आता पुढे जर थोडासा अभ्यास करायचा झाला की प्रामाणिकपणे आपण जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो, अतिशय खोलात जाऊन अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला अनुक्रमणाचा अभ्यास करणं हे महत्वाचं ठरतं. आता अनुक्रमण म्हणजे काय किंवा अनुक्रमणामध्ये कुठल्या कुठल्या भागाचा इथे आपल्याला अभ्यास करता येईल तर प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन प्रकारचा अभ्यास आपल्याला इथे उन्नत अनुक्रमणामध्ये करता येतो.
उन्नत अनुक्रमणाची जी कन्सेप्ट किंवा जी संकल्पना आहे ती अशी आहे की उन्नत अनुक्रमणामध्ये अतिशय छोट्या घटकाचा म्हणजे दगडाचा साधारण रूपांतर हे थोडं थोडं थोडे थोडी थोड्या 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 विकासानुसार किंवा त्या पद्धतीमध्ये पार्टिसिपेशन किंवा सर्वसमावेशकामुळे होणाऱ्या पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन किंवा अतिशय पूर्ण देवाणघेवाण किंवा ज्याला आपण परस्पर अवलंबित्व असं म्हणतो यामुळे होणारे फरक हे इथे निश्चित अभ्यास करता येतात। आता जेव्हा परिस्थितीकीय उन्नत अनुक्रमण असा आपण शब्द वापरतो तर ही प्रक्रिया नेहमीप्रमाणेच अतिशय गुंतागुंतीची आहे आणि शेवटची त्याची जी प्रक्रिया असते किंवा त्याचा शेवटचा जो टप्पा असतो त्याला चरमावस्था ज्याला असं म्हणता येईल तर तिथे आपण त्याला पुनरुत्पादक असं म्हणू शकतो आपण ह्याला। ही अतिशय प्रगल्भ अशी शेवटची स्थिती असते पण ती ही सुरुवात होते कुठून तर नैसर्गिक अवस्थेत एखाद्या अधिवासामध्ये व्यापणाऱ्या वनस्पतींचा एक समूह आहे। हा समूह दुसऱ्या समूहाची जागा ही बळकावून घेतो। म्हणजे थोडक्यात होतं काय बघा ना तुम्हाला जर या चित्रांमध्ये दिसत असेल तर लायकेन मॉस किंवा ज्याला प्लवक असं म्हणतात ही प्लवक ही छोट्या वनस्पतींची जागा घेते। छोट्या वनस्पती ही झुडपांमध्ये स्वतःला परिवर्तित करतात किंवा त्यांची जागा घेऊन तिथे वाढण्याचा प्रयत्न करतात। आता झुडप ही थोडी 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 मोठी होतात जर तुम्ही बघितलं तर झाडांची जागा घेतात म्हणजेच रॉक आपल्याला इंग्लिश व्हर्जन मध्ये असं दिसतंय की रॉक टू हाय ट्री हे प्रायमरी सक्सेशन आहे किंवा प्राथमिक पद्धतीचं अनुक्रमण आहे। आणि जर तुम्ही त्या पद्धतीचं दुसरं बघितलं किंवा दुसऱ्या पद्धतीचं बघितलं दुय्यम उन्नत अनुक्रमण असं बघितलं तर तिथे पूर्वी वनस्पती असलेल्या परंतु आता वनस्पती नाहीशा झालेल्या एखाद्या जागी ही प्रक्रिया सुरू होते। म्हणजे होतं कसं की प्रायमरी किंवा प्राथमिक उन्नत अनुक्रमणामध्ये नवीनच तयार झालेला खडक किंवा लाव्हा जो मोठमोठ्या वोल्कॅनोज मधून किंवा अतिशय तप्त अशा परिस्थितीमधून येतो तर लाव्हा नुकतंच वाहून गेलेला आहे अशा प्रकारचा जर एखादा खडक तिथे सापडला तर म्हणजेच आधी तिथे वनस्पती नाही तो उजळ भाग आहे। तर अशा ठिकाणी अनुक्रमण जर सुरू झालं तर त्याला म्हणजे पहिली त्याच्यातली जी पायरी आहे ती दगड हीच आहे आणि म्हणूनच उजाड भागावर स्वतःला प्रस्थापित करणाऱ्या ह्या पूर्ण सजीवांच्या पहिल्या घटाला किंवा आद्य प्रवर्तक किंवा प्राथमिक वसाहत म्हणून इथे आपण नाव देणार आहोत आणि ह्या पूर्ण अनुक्रमणाला आपण प्राथमिक उन्नत अनुक्रमण असं म्हणतोय। आता हे जे दुय्यम अनुक्रमण ज्याला आपण म्हणता येईल किंवा प्रायमरी सेकंडरी सक्सेशन ज्याला म्हणता येईल तर पूर्वी जिथे वनस्पती आहेत परंतु आता तिथे वनस्पती नाहीशा झालेल्या आहेत। आता या नाहीशा होण्याचं कारण काय हो तर आग असू शकतं लागवड असू शकते म्हणजे शेतीसाठी उपयोग केला गेलेला असू शकतो किंवा वाऱ्यामुळे त्या जमिनीची झीज झालेली असू शकते मातीची धूप झालेली असू शकते किंवा दुष्काळ पडला असेल खूप पूर आला असेल कुठल्याही कारणामुळे ह्या वनस्पती नाहीशा झालेल्या आहेत आणि ह्या उजाड भागामध्ये जर परत ह्या वनस्पती नाहीशा होताना आपल्याला दिसत असतील तर त्या नाहीशा होण्याच्या या अनुक्रमण प्रक्रियेला आपण दुय्यम अनुक्रमण असं इथे म्हणता येईल। आता जर आपल्याला पुढे जायचं झालं तर हा संबंध निश्चितच आपल्याला मानवी हस्तक्षेप हा दिसून येतो आणि जेव्हा आपण मानवी हस्तक्षेप असं म्हणतो तेव्हा ही जबाबदारी फक्त आपलीच असते। आता जेव्हा एखाद्या परिस्थितीचा किंवा परिसंस्थेचा आपण अभ्यास करत असतो तेव्हा पहिली गोष्ट आपण असे म्हणतो की मग तिथे आम्हाला मिळतं तरी काय इथे आपल्याला या परिसंस्थेमध्ये जर आपण त्याचा मदत आपल्याला काय होते असा जर आपण विचार करायचा झाला माफ करा
वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, सुखसुविधा, संसाधन निर्मिती ही आपल्याला निसर्गानेच दिलेली आहे किंवा निसर्गानेच उपलब्ध करून दिलेली आहे. असा जर आपण याचा विचार केला तर आपल्या त्याबद्दलचा दृष्टिकोन हा निश्चितच बदलेल. म्हणजे जर थोडक्यात आपण बघितलं तर आपल्या सभोवतालच्या आपण काय काय गोष्टी वापरतो. हवेपासून सुरुवात करतो, म्हणजे हवा आहे, पाणी आहे, सूर्याचा प्रकाश तर आपल्या दैनंदिन जीवनासाठी सर्वात महत्वाचा आहे. वस्त्र निर्मिती आपण ह्या नैसर्गिक घटकांपासून करतो. फळं, फुलं, कंदमुळं सगळंच आपल्याला इथून मिळतं. औषधं मिळतात वेगवेगळी, जळाऊ लाकूड मिळतं मोठ्या प्रमाणावर. म्हणजेच या सगळ्या गोष्टीचं हे प्रत्यक्ष मूल्य आहे. म्हणजे कुठल्याही वन परिसंस्थेचा जर अभ्यास केला तर ह्या गोष्टी आपल्याला सहज तिथून मिळू शकतात. आता ह्या पद्धतीचं जर आपण प्रत्यक्ष मूल्य किंवा अप्रत्यक्ष मूल्य जर आपण बघायचं झालं तर अप्रत्यक्ष मूल्यामध्ये आपण इथे असं बघू शकतो की पर्यावरणीय समतोलाचे नियमन करणे ही आपली जबाबदारी तर आहेच, माणसाची जबाबदारी तर आहेच, परंतु एखाद्या जंगलही हेच काम करत असतं. म्हणजेच पर्यावरणीय समतोल साधणं, पाणी आणि मातीचं संवर्धन करणं हे जितकी आपली जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी हे जंगल ही पूर्ण करत असतं आपल्यासाठी. आणि ही वन परिसंस्था जी आहे ती तापमान कायम ठेवायला आपल्याला मदत करते. मग तिथे आपल्याला एसीची गरज लागत नाही जर जंगल असतील तर, किंवा पर्जन्यमान वाढवलं जातं, किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता मातीची किंवा मृदेची ही आपल्याला तिथे वाढलेली दिसते. किंवा वन्य प्राण्यांसाठी पूर्ण अधिवास त्यांना आपोआपच निर्माण होतो. त्याचबरोबर निसर्गाचं जे सौंदर्य मूल्य आहे तेही इथे वाढत असतं. तर अशा पद्धतीने किंवा अगदी महत्वाचा जर आपण अभ्यास करायचा ठरला तर जंगलांमुळे शहरांच्या अतिशय जवळ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा अभ्यास करता येईल. जसं पूरक सेवा जंगल आपल्याला निर्माण करून देतात, जिथे आपण बघू शकतो की जैवभार उत्पादन आपल्याला मिळू शकतं किंवा वातावरणातील प्राणवायू उत्पादन आपल्याला जंगलांमुळे मिळतं. माती ही आपण तयार करत नसतो, ती छानपैकी आपल्याला इथे मातीचं संवर्धन हे जंगलांमध्ये मिळू शकतं. ओढे आणि नद्यांमध्ये वाहणाऱ्या पाण्यावर हे नियंत्रण किंवा त्याला मिळालेली अप्रत्यक्षरित्या गती ही आपल्याला इथे जंगलांमुळे दिसू शकते. त्याचप्रमाणे वन आच्छादन असल्यामुळे किंवा हा पूर्ण भाग जंगलांमध्ये झाकला गेलेला असल्यामुळे पावसाचं पाणी मुरून भूजल पातळी ही निश्चितच वाढलेली आपल्याला या भागांमध्ये दिसते. आणि मातीची धूप किंवा मृदेचा जे ऱ्हास आहे तो इथे पूर्ण थांबवता येतो. आणि म्हणूनच वणव्यासारख्या ज्या मानवी चुकातून झालेल्या मोठ्या प्रमाणावरच्या ऱ्हासाला आपल्याला निश्चित टाळावं असा विचार आपण मांडू शकतो. म्हणजेच पूर नियंत्रण हे आपल्याला करता येईल जंगलांमुळे. हवामान नियमन आपल्याला हे अचीव करता येईल किंवा आपल्याला हे मिळू शकेल जंगलांमुळे. किंवा पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठीही आपल्याला इथे मोठा उपयोग होतो. रोगराई नियंत्रण करणं, या सर्व गोष्टींचा परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये हा आपल्याला उपयोग निश्चितच दिसून येतो. आता कार्बन डायऑक्साईड अख्ख्या जगातलं शोषून घेणारी एकच परिसंस्था मला इथे दिसू शकते, जिथे हरित वनस्पती असतील. त्या हरित वनस्पती आपल्याला हा मोठाच आधार सातत्याने देत असतात. आणि म्हणूनच प्राणवायू मुक्त करणारी झाडं आपल्याला स्थानिक पातळीवर जितकी जास्तीत जास्त लावता येतील तितकी लावणं आणि परिसंस्थेचा त्या विकास करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं सुद्धा इथे म्हणता येईल. आता अजून एक गोष्ट इथे महत्वाची विसरता कामा नये, ती आहे की ह्या जंगलांमुळे स्थानिक तापमानही घटणार आहे किंवा कमी होणार आहे. आर्द्रता ही निश्चित स्वरूपाची राहणार आहे. पर्यावरणीय समतोल हा साधला जाणार आहे. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त आपल्या कृतींचा हा विचार केला पाहिजे. जसं आपण मागच्या भागातही बघितलं की आपण जास्त रिसायकल किंवा आपण त्याचा पुनर्वापर करणं गोष्टींचा. छोट्या छोट्या गोष्टी असतात.
अगदी आपल्याला खूप असं असा विचार येतो की अरे आपण ही गोष्ट परत एकदा वापरू शकतो का? तर जरूर वापरा. कमीत कमी गोष्टी फेकून देऊन, कमीत कमी गोष्टींचा कचरा तयार करून आपण त्यांचं विघटन करण्यासाठी पुढे पाठवू शकतो. जर त्याचा परत वापर किंवा पुनर्वापर करता आला, तर ते सर्वात चांगलं. यासाठी आपण लोकशिक्षणाचा वापर करू शकतो. मनोरंजनाद्वारे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपण याबद्दलची जाणीव ही आपल्या परिसरातील लोकांना करून देणं हे आपलं निश्चितच महत्वाचं कार्य ठरतं. आता ह्या सगळ्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर स्पर्धा, शिकार, परजीविता किंवा सहकार किंवा सहभोजिता या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये निश्चितच होतो. आणि जेव्हा आपण असा हा अभ्यास करत असतो तेव्हा परिसंस्था ह्या वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये वेगवेगळे घटक आपल्याला उपलब्ध असल्यामुळे आपण त्यांचा अतिशय खोलात जाऊन हा विचार करणं इथे महत्वाचं ठरतं. आता अजून एक गोष्ट इथे मला मांडावीशी वाटते, कारण वेळेच्या कमतरतेपायी आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटं मिळतील. तर ह्यामध्ये आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट इथे ज्याचा विचार आपण निश्चित करू शकतो आणि ती गोष्ट आहे आपण नेमकं काय काय करू शकतो, की नेमक्या कुठल्या पद्धतीने आपण आपल्या परिसंस्थांची काळजी घेऊ शकतो किंवा आपल्या सभोवताली असलेल्या संबंध पर्यावरणाबद्दल आपण एक नवीन दृष्टिकोन निव्वळ आपल्यामध्येच नाही तर आपल्या घरातल्या सर्व कुटुंबियांमध्ये किंवा खास करून छोटी मुलं जर घरात असतील किंवा आजूबाजूला तुमच्या असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला ही कशी निर्माण करता येईल ह्याच्याबद्दल आपण चर्चा निश्चितच करू शकतो. एखादी छोटीशी गोष्ट जिथे ज्या ज्या गोष्टीचा आपल्याला शेतीसाठी उपयोग करून घेता येईल किंवा आपल्या आजूबाजूचं पर्यावरण समजून घेण्यासाठी उपयोग करून घेता येईल अशा पद्धतीचा वापर, अशा पद्धतीचा विचार आपण निश्चित करू शकतो. याचे एक छोटंसं उदाहरण मी सांगू शकते की जर आपल्याकडे अशी छोटीशी एखादी परत वापरता येण्यासारखी भांडी असेल प्लास्टिकची तर निश्चितच वापरू शकतो आपण ती. नुसतं पाण्यासाठी नव्हे तर त्यामध्ये वेगवेगळ्यांचा एक पूर्ण समावेश करून त्याची मॅजिक ब्रिक अशी तयार करून आजकाल शहरांमध्ये त्या मॅजिक ब्रिक्सचा उपयोग करून हे आपल्याला वेगवेगळं कन्स्ट्रक्शन किंवा बांधणीसाठी आपल्याला त्याचा वापर करता येतो. आता निव्वळ तेवढंच नाही तर पॅकेजिंग किंवा ज्याला आपण वस्तूंची बांधणी असं म्हणतो तर तिथे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं जे प्रोडक्ट आहे किंवा मटेरियल आहे ते वापरलं जातं. आता ह्या सगळ्याचा अभ्यास आपण आपल्या पुढच्या भागामध्ये निश्चित करणार आहोत. परंतु तरी तोपर्यंत जोपर्यंत आपण ह्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्या वेगवेगळ्या परिसंस्थांचा नक्की अभ्यास करा. छोट्या छोट्या असतात जसा एखाद्या परिपूर्ण परिसंस्थेचा आपण किंवा मनुष्य प्राणी कसा उपयोग करून घेतो. तर साधी सोपी गोष्ट आहे, जंगलात आपल्याला मोठमोठे मधमाशांची पोळी सापडतात. तर जेव्हा आपण आदिवासी भाग बघतो तेव्हा हे आदिवासी त्यांच्यावर अवलंबून असतात किंवा ते एकत्र करून ती पोळी विकतात आणि मग त्याच्यातनं मध उत्पादन किंवा मध निर्मिती होते. परंतु जर आपण हेच आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या किंवा व्यापारदृष्ट्या काढलेल्या आणि विकल्या जाणाऱ्या डिंक किंवा मध या गोष्टींसाठी जर आपण बघितलं तर उत्पादन मूल्य हे अतिशय मोठं आहे. आणि म्हणूनच या सगळ्या परिस्थितीकींचा किंवा या सगळ्या इकोसिस्टीमचा परिसंस्थांचा अभ्यास करणं हे आपण निश्चितच प्रथम कर्तव्य आपलं मानूया. यावरती आपल्याला जैव इंधन किंवा धागे निर्मिती किंवा बांधकाम साहित्य निर्मितीचं मग अशी म्हणलं मी बांबू, गवत, टणक, झाडं याच्या बरोबरच आता प्लास्टिक बॉटल्स हाही बांबूकाम साहित्य याच्यासाठी वापरला जाणारा प्रकार आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पर्यटनामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसू शकते. म्हणूनच पाऱ्याचा उपसा किंवा डोंगर पोखरणं किंवा वनकटाई किंवा वणवा अशा गोष्टींना टाळून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपयोग आपण जैव इंधन किंवा नवीन प्रकारच्या किंवा अतिशय कल्पक अशा पद्धतीच्या बांधकाम साहित्यांमध्ये करून घेणं आपल्याला महत्वाचं ठरतं. मला अशी अपेक्षा आहे की आपल्या आजूबाजूला भरपूर तुळस,
आणि कडीलिंबाची झाडं तर असतीलच, परंतु या जैवविविधतेमुळे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यासाठी कशी मदत होते याबद्दल तुम्ही निश्चित जरूर जास्त संशोधन कराल, अभ्यास कराल आणि या वाक्याबरोबरच आजचा हा कार्यक्रम मी इथे थांबवते. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.